सर्वांना क्रांतिकारक जय भीम, जय लहुजी, जय अण्णा, जय शिवराय. मी मातंग समाज बांधव प्रशांत सदामते. सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 2025 पासून तासगाव तहसील कार्यालयासमोर समस्त मातंग समाजाच्या वतीनं राज्यव्यापी बेमुदत उपोषणास मी स्वतः बसत आहे. मातंग समाजाची अनेक वर्षापासूनच्या असलेल्या मागण्या संदर्भात हे उपोषण करत आहोत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे, राज्य सरकारकडे आमच्या प्रामुख्याने मागण्या अशा आहेत की 1 ऑगस्ट 2024 ला सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला. अ ब क प्रमाणे आरक्षणाचं अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्यात यावं. त्यानंतर राज्य सरकारकडून न्यायमूर्ती अनंत बदर समिती स्थापन करण्यात आली. जवळजवळ आता 1 वर्ष होत आलं, परंतु न्यायमूर्ती अनंत बदर समितीकडून कोणत्याही पद्धतीचा अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेला नाही. त्यांना आता 3ऱ्यांदा मुदत वाढ दिलेली आहे. तर प्रामुख्याने आता राज्य सरकारकडे आमच्या मातंग समाजाच्या वतीनं मागणी आहे, सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार नव्हे तर आदेशानुसार आरक्षणाचे अ ब क प्रमाणे उपवर्गीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही निवडणुका घेण्यात येऊ नयेत. तसेच प्रशासनातील सर्वच विभागातील नोकर भरती सुद्धा करण्यात येऊ नये, अशी ही आम्ही प्रामुख्याने मागणी राज्य सरकारकडे करत आहोत. त्याचबरोबर बंद असलेली किंवा अस्तित्वात न आलेली न्यायमूर्ती अनंत बदर समिती एकतर रद्द करा, नसेल तर तात्काळ राज्य शासनाकडे अहवाल सादर करा. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य अजरामर आहे आणि आम्ही अनेक वर्षापासूनची मातंग समाजाची मागणी आहे की साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं, आणि ही मागणी आम्ही प्रामुख्यानं उपोषणाच्या दरम्यान घेतलेली आहे. त्याचबरोबर बार्टीच्या धर्तीवरती आरटी स्थापन करण्यात आली आणि आरटीला पुण्यामध्ये त्या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत राज्य सरकारकडून त्या ठिकाणी बांधण्यात यावी व सारथीप्रमाणे त्या आरटीमध्ये ताबडतोब निधी वर्ग करण्यात यावा. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात अर्थमंत्री राज्याचे माननीय अजितदादा पवार यांनी 1000 कोटी शेअर कॅपिटल भांडवल वर्ग करण्याचं आश्वासन दिलं होतं. तर ते 1000 कोटी आज तागायत महामंडळामध्ये वर्ग झालेले नाहीत. त्यामुळे आमची मागणी आहे की साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळामध्ये 1000 कोटी तात्काळ त्या ठिकाणी महामंडळामध्ये वर्ग करण्यात यावेत आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाप्रमाणे मातंग समाज बांधवांना, तरुणांना, तरुणींना ते वितरण करण्यात यावं. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुष्कराज चौक सांगली या ठिकाणी पुतळा आहे, तर त्या पुतळ्याची जागा कायमस्वरूपी करून त्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा. तसेच मिरज रेल्वे जंक्शन हे एक ऐतिहासिक रेल्वे जंक्शन आहे आणि अनेक वर्षापासूनची आमच्या मातंग समाज बांधवांची मागणी आहे की मिरज रेल्वे जंक्शनचं नामकरण साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे रेल्वे जंक्शन मिरज असे करण्यात यावं, आणि ती आमची मागणी प्रामुख्याने आहे. तसेच तासगाव शहरामध्ये प्रशासनाकडून साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास जागा उपलब्ध करून देण्यात यावी व त्या ठिकाणी भव्य असा पुतळा उभा करण्यात यावा, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये दर तासाला मातंग समाजावरती कुठे ना कुठेतरी अन्याय अत्याचाराच्या घटना आपण पाहत आहोत. तर राज्य सरकारकडून पोलीस प्रशासनाला तात्काळ जागे करण्यात यावं आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कुठे अन्याय होत असतील, अत्याचार होत असतील तर त्या ठिकाणी पायबंद करण्याच्या उद्देशानं त्या ठिकाणी तात्काळ पोलिसांना सूचना देण्यात याव्यात. तसेच राज्यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून
घोषित केलेली महापुरुषांची स्मारके 100% उद्घाटन करून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशा विविध मागण्या घेऊन आम्ही तासगाव तहसील कार्यालयासमोर मातंग समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी राज्यव्यापी बेमुदत उपोषण करतोय। राज्य सरकारला माझी नम्र विनंती आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे उपोषण आम्ही त्या ठिकाणावरून स्थगित करणार नाही। त्यामुळे राज्य सरकारनं आमच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी। तसेच मातंग समाज व त्यातील तत्सम पोट जातींना, अनुसूचित जातीला माझं नम्र आव्हान आहे की आपण सर्वांनी 29 तारखेला तासगावमध्ये होणाऱ्या उपोषणामध्ये सहभागी व्हावं आणि त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी आपली उपस्थिती दर्शवावी। उठ मातंगा जागा हो, आरक्षणाचा व परिवर्तनाचा धागा हो। आता सर्वांनी आपापले गट, तट, पक्ष, संघटना आपण बाजूला ठेवूया आणि या मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी या उपोषणामध्ये आपण त्या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल होऊया, समाजाची एकजूट दाखवूया, जेणेकरून राज्य सरकार आपल्या मागण्या गांभीर्याने घेईल आणि तात्काळ त्या ठिकाणी अंमलबजावणी होईल। धन्यवाद।